नमस्कार, सप्रेम जय भीम. मी वैभव छाया आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय वैभव छाया टॉक्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. दोस्तो हो, आज 18 जुलै, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन. अण्णाभाऊ साठेंनी केलेलं काम, त्यांनी केलेलं क्रांतिकारी काम आणि त्याचा वारसा जपणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मग वारसा जपणं म्हणजे नेमकं काय? अण्णाभाऊंचा वारसा नेमका काय? आणि अण्णाभाऊंचे वारसदार म्हणजे काय? वारसदार नेमके आहेत तरी कोण? असे अनेक प्रश्न नेहमीच आपल्या सगळ्यांसमोर येतच असतात. नॉर्मली असं म्हटलं जातं, की जे रक्ताचे नातेवाईक असतात तेच खरे वारसदार असतात. असतात. ब्लड रिलेशनने आलेले लोकं डेफिनेटली वारसदार असतात. पण महामानवांचे, महान लोकांचे जे वारसदार असतात, ते त्यांच्या विचारांचे वारसदार असतात. त्यांच्या कृतीचा अनुनय करणारे वारसदार असतात. आत्ताच रिसेंटली उपवर्गीकरणाच्या राजकारणाच्या आडून अण्णाभाऊंच्या आयुष्यावर क्लेम करणारे अनेक वारसदार गल्लीबोळातून निघून आलेले आहेत. म्हणजे हे अण्णाभाऊ साठे ज्यांचा आजच्या दिवशी 1959 साली जेव्हा मृत्यू झाला होता, तेव्हा ते एकाकी होते. त्यांचा हलाखीमध्ये मृत्यू झालेला होता. मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांना मिळणारी पेन्शन, त्यांना सरकारकडून मिळालेलं घर हडपण्यासाठी त्यांचे नातेवाईक त्यांच्यावर तुटून पडले होते आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यू पश्चात महाराष्ट्र सरकारकडून, नेहरू सरकारकडून अजून काही मिळतंय का? हे तपासण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी म्हणून अनेक नातेवाईक तेव्हा हापापून तुटून पडलेले होते. मधल्या काळात अण्णाभाऊ साठेंची प्रतिमा पूर्णतः एकाकी होती, अगदी 2010-11 पर्यंत. नंतर त्याचा वापर उपवर्गीकरणाच्या राजकारणासाठी अप्रोप्रिएट करण्यासाठी या भाजपा आणि संघाच्या सरकारने सुरू केला, तो भाग वेगळा. आणि आता त्या सगळ्या षडयंत्राची परिणिती आलेली आहे. आजची चर्चा ह्याच गोष्टीसाठीची आहे, की अण्णाभाऊंचा वारसदार म्हणून घेणारी एक व्यक्ती, सचिन साठे नावाची व्यक्ती अचानकपणे सगळ्यांसमोर येते. ती स्वतःला अण्णाभाऊंचा रक्ताचा वारसदार म्हणवते आणि तसं करत असताना महारांना, बौद्धांना, बाबासाहेबांचं नाव घेऊन अतिशय अश्लाघ्य पद्धतीनं जाहीर भाषणांमध्ये, जाहीर सभेमध्ये बोलते. या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे यांचं उपवर्गीकरणासंदर्भातलं आंदोलन, त्यांनी काढलेला लाँग मार्च आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आपण त्यांचं आंदोलन गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सातत्याने पाहत आलेलो आहोत. परंतु या विषयावर डॉक्टर सिद्धार्थ शिंगारेंनाच बोलण्यासाठी मी ते पाचारण एवढ्यासाठीच केलं, कारण आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊ साठे हा त्यांचा रिसर्च ग्रंथ जो आहे, शोध ग्रंथ आहे, तो त्यांनी प्रकाशित केलेला आहे आणि त्यांच्या इतकी योग्य व्यक्ती दुसरी नसणार, म्हणून डॉक्टर सिद्धार्थ शिंगारेंना आज चर्चेसाठी बोलवलंय. सिद्धार्थ सर, खूप खूप स्वागत तुमचं. आणि चर्चेला सुरुवात करताना पहिला प्रश्न हा, की सचिन साठेंनी नेमकं काय म्हटलेलं आणि ही व्यक्ती आहे तरी कोण? मुळात सचिन साठे यांनी सिल्लोडला जो त्यांचा मोर्चा होता उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये, त्या मोर्चामध्ये त्यांनी भाषण करताना म्हटलं गेलं की जर आज बाबासाहेब आंबेडकर जर असते तर बाबासाहेब आंबेडकरांनी महारांच्या डुंगणावर लाथा घातल्या असत्या. आणि बाबासाहेब आंबेडकर हा स्टेटमेंट केलं त्यांनी, ऑन रेकॉर्ड आहे ते आणि सगळीकडे सध्या व्हायरल होत आहे. आणि पुढे एवढंच नाही म्हणले तर बाबासाहेबांनी महार जातीला शिवी दिली असती, म्हटले असते भाडव्यांनो असं म्हटले असते. तर या दोन बाबी ज्या आहेत या त्यांच्या भाषणामधल्या, एक, बाबासाहेब आंबेडकरांनी महारांच्या डुंगणावर लाथा घातल्या असत्या आणि महारांना ते भडवे म्हणले असते. हे जे वाक्य आहे सचिन साठेंनी उच्चारलेलं, सर्वप्रथम मी याचा निषेध करतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांचे जे संपूर्ण जर महाराष्ट्र सरकारने जे भाषणं छापलेली आहेत 18व्या खंडामध्ये, रायटिंग अँड स्पीचेसच्या, आणि 1956 पर्यंत ते भाषण उपलब्ध आहे. त्याच्यातल्या भाषणातले खंड जर 18व्या मधला पार्ट 3 बघितला तर त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्यावेळेस त्यांचं वयवर्ष 60 झाल्यावर सत्कार बी करण्यात आला होता, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी धन्य आहे की मी अशा जातीत जन्मलो, महार जातीत जन्मलो, याचं बाबासाहेबांना धन्य वाटतंय. आणि या जातीने मला खूप साथ दिली, माझ्या प्रत्येक शब्दाखातर जीव ओवाळून टाकला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना महार जातीत जन्मल्याचा गर्व होता. महार जातीनं बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द ऐकला आणि महार जातीनं बाबासाहेबांच्या शब्दाखातर बाबासाहेब जी म्हणतील ती पूर्व दिशा स्वीकारलेली आहे. आणि ही गोष्ट बाबासाहेबांसाठी गर्वाची बाब होती की ते जात बाबासाहेबाच्या मागं उभा राहिली, ताकदीने उभा राहिली आणि बाबासाहेब जे म्हणतील ते करायला तयार होती. आता ही अशी परिस्थिती असताना सुद्धा इव्हन बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी सांगितलं सर्व महारांना की आता आपल्याला बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे, तर 100% महारांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला.
तर बाबासाहेबावर एवढं प्रेम करणारी ही जात आहे आणि या जातीबद्दल हे जो द्वेष आहे, बघा वर्गीकरणाच्या आडून महाराष्ट्र सरकार जे आहे, भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे असतील, हे दोन काळूबाळूची जोडी आहे मी म्हणतो, एकनाथ शिंदेंना आणि देवेंद्र फडणवीसांना. आम्ही लहानपणी असताना आमच्या गावात एक तमाशा आलता, त्या तमाशाचं नाव होतं काळूबाळूचा तमाशा. तर हे आज महाराष्ट्रामध्ये हा जो तमाशाचा आखलेला, ह्या काळूबाळूंनी तमाशा आखलेला आहे. आणि हे लोक ताकद देत आहेत. सचिन साठेंनी 2024च्या विधानसभेमध्ये भाजपचा प्रचार केलेला आहे आणि त्यांचा आहेत कोण पण आहेत सचिन साठे? सांगतो मी काय आहे. अण्णाभाऊ साठे जे आहेत, अण्णाभाऊ साठे यांच्यावरती मी अथॉरिटीने बोलू शकतो, कारण मी अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. ज्यावेळेस लॉकडाऊन मध्ये सर्व लोक घरामध्ये बंदिस्त होते, त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंचं जेवढं अवेलेबल माझ्याकडे साहित्य आहे ते सगळं वाचून काढलं आणि त्यांच्या जीवनावरती मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त हे पुस्तकही मी तुम्हाला दाखवतो, अण्णाभाऊ साठे आंबेडकर चळवळीच्या दृष्टिकोनातून. आणि हे पुस्तक साध्या सुध्या प्रकाशनानं नाहीये, तर लोकायत प्रकाशन जे आहे डॉक्टर आहा साळुंके सरांचं, त्यांनी ते छापलेलं पुस्तक आहे. आता अण्णाभाऊ साठेंना एकच मुलगा होता, लक्षात घ्या. अण्णाभाऊ साठेंचं जे पहिलं लग्न झालं, 2 लग्न झाले होते. पहिलं जे लग्न झालं होतं, त्यांच्या मिसेस वाटेगावलाच राहायच्या आणि त्यांच्यापासून अण्णाभाऊ साठेंना पहिला जो मुलगा झाला त्यांचं नाव होतं मधुकर, मधू म्हणायचे, मधुकर. यांचा जन्म मधुकर साठे म्हणजे 1942 हे अण्णाभाऊंचे सुपुत्र, पहिला मुलगा. त्यांना एकच मुलगा होता. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेंना जैविक पद्धतीने, म्हणजे समजा त्यांच्या ज्या दुसऱ्या मिसेस होत्या जयवंताबाई, त्यांना ऑलरेडी पहिल्या नवऱ्यापासून 2 मुली होत्या, शांता आणि शकुंतला. तर त्या अण्णाभाऊ साठेंनी त्यांचा बाप म्हणून स्वीकार केला होता, मुली म्हणून स्वीकार केला होता, पण बायोलॉजिकल ते त्यांचे फादर नव्हते. ही अण्णाभाऊंचं मोठं पण होतं की त्या मुलींना सुद्धा त्यांनी स्वीकारलेलं होतं. परंतु अण्णाभाऊ साठेंना सांगायचं म्हणजे एकच मुलगा होता, त्यांचं नाव होतं मधुकर. आणि मधुकर जे साठे आहेत, अण्णाभाऊंचा एकुलता एक मुलगा, त्यांच्या मिसेस आज जिवंत आहेत, सावित्रीबाई साठे. तर त्यांना 4 मुली आहेत. मधुकर साठेंना 4 मुली झाल्या, मुलगा नाही झाला, लक्षात घ्या. आज 4ही मुली जिवंत आहेत, त्यांचे लग्न झालेले आहेत. आता अण्णाभाऊंना नाती आहेत, नातू कुणीच नाही. तरी सुद्धा खूप सारे लोक अण्णाभाऊंच्या गावचे जे असतात, भावकीमधले, अण्णाभाऊंचे नातू, अण्णाभाऊंचे नातू पंतू असं काही बोलत राहतात. मुळात ही भावकी आहे, भावकी आहे. अण्णाभाऊंचे जे लहान भाऊ आहेत त्यांचं नाव होतं शंकरभाऊ साठे. या शंकरभाऊ साठे जे होते, शंकरभाऊ साठे हे अण्णाभाऊ साठेंच्या सोबतच असायचे सर्व कार्यक्रमामध्ये. त्यांचे फार मोठे योगदान आहे, हे महाराष्ट्राला येणाऱ्या काळात कळणेच. कारण अण्णाभाऊ साठेने जशा 40 कादंबऱ्या लिहिल्या, तशा शंकरभाऊ साठेने 13 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. 13 कादंबऱ्या 13 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आणि शंकरभाऊ साठेंनी एक अण्णाभाऊ साठेंची बायोग्राफी लिहिलेली आहे, जीवनचरित्र लिहिलेलं आहे, माझा भाऊ अण्णाभाऊ. असे 14 पुस्तकं प्रकाशित आहेत शंकरभाऊ साठेंचे. आणि शंकरभाऊ साठे त्या साहित्यावरती 1996ला एमफिल झालेला आहे. कोल्हापूरचे डॉक्टर शरद गायकवाड सरांनी एमफिल केलेला आहे. त्याच्यानंतर 2008ला जे मारुती कसाब आहेत प्राध्यापक, त्यांनी त्यांच्या साहित्यावर पीएचडी केलेले आहे. मी अण्णाभाऊंच्या साहित्याची नाही गोष्ट बोलत, शंकरभाऊ साठेंच्या साहित्यावर पीएचडी झाल्यात. तर हे जे अण्णाभाऊंचे लहान भाऊ होते शंकरभाऊ, हे शंकरभाऊ मोठ्या सावलीमध्ये छोटी सावली दिसत नाही. अण्णाभाऊंचं व्यक्तिमत्व मोठं होतं आणि त्यांचे लहान बंधू हे होते. तर वाटेगावला काही अडचण असेल तर ते त्यांना वाटेगावला पाठवायचे आणि वाटेगावच्या सगळ्या अडी अडचणींना शंकरभाऊच बघायचे. तर ह्या शंकरभाऊंचे हे नातू आहेत सचिन साठे. सचिन साठे हे शंकरभाऊंचे नातू आहेत. आमचं काय म्हणणं आहे की ठीक आहे ना, अण्णाभाऊंचे जर वारसदार असते, रक्ताचे वारसदार कुणी जर असतात, आम्ही त्यांना अण्णाभाऊंचे वारसदार म्हटलं असतं, अण्णाभाऊंचे वारसदार नातू म्हटलं असतं. जसं बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार, बाबासाहेबांचा एकच मुलगा जिवंत राहिले म्हणजे भैयासाहेब आंबेडकर. आणि भैयासाहेब आंबेडकरांची 4 लेकर आहेत, एक मुलगी आणि 3 मुलं, म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि रमाई तेलतुंबडे. तर हे 4 लेकर आहेत. हे झाले डायरेक्ट रक्ताचे वंशज. आता बाबासाहेबाच्या समजा मोठा भाऊ असेल, आनंद असेल किंवा बाळाराम असेल. आता बाळारामानं तर बाबासाहेबाला घराच्या बाहेर हाकललं होतं. बाबासाहेब महापुरुष आहेत, बाळाराम महापुरुष नाहीत, लक्षात घ्या. आता बाळारामाचे जे वंशज आहेत, बाळारामाचे जर वंशज म्हणले आम्ही बाबासाहेबाचे वंशज आहोत, महापुरुषाचे वंशज, असं कसं आम्ही मानू? बाळाराम तर महापुरुष नाहीत ना. सेम
अण्णाभाऊ साठे महापुरुष आहेत. अण्णाभाऊ साठेचे लहान बंधू महापुरुष नाहीत, लक्षात. लोकांनी अण्णाभाऊ बरं साठेंना ठीक आहे. महापुरुष मानलेलं आहे. बरं तर बरं सिद्धार्थ सर, हे सांगायचा हे झालं. सांगायचा मुद्दा हा आहे की सचिन भाऊ साठे हे शंकरभाऊ साठेंचे नातू आहेत. भाऊकीत आहे, भाऊकीतून आहेत. भावकीतून आता नाही, पण एक मला एक मुद्दा माझा. एक मुद्दा सांगून मी कन्वर्ट हे थांबतो. सचिन मला शंकरभाऊ साठे बद्दल एक महत्वाचं विधान करायचंय की शंकरभाऊ साठेंचा एक इंटरव्ह्यू घेतला होता शरद गायकवाड सरांनी. ते त्यांचे नातेवाईकच आहेत आणि त्यांच्या साहित्य हे करत असताना त्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही आंबेडकरी चळवळीत का काम करता? त्यावेळेस ते आरपीआय मध्ये काम करायचे, शंकरभाऊ साठे. तर शरद गायकवाडांनी जेव्हा प्रश्न विचारला तर शंकरभाऊंनी उत्तर दिलं, मरायच्या अगोदर माझा भाऊ म्हणजे अण्णाभाऊ यांनी मला सांगितलं होतं की आता आपण आयुष्यभर कम्युनिस्ट चळवळीत काम केलं, परंतु आता ही चळवळ आपल्याला सोडून द्यायची आणि आपल्याला आंबेडकरी चळवळीत काम करायचे. माझ्या भावानं मरताना मला आज सांगितलेलं आहे, म्हणून मी आंबेडकर चळवळीत काम करतो. हे उद्गार होते शंकरभाऊ साठेंचे आणि त्यांचे नातू आहेत. हे खूप महत्वाचं बोलताय बरं का तुम्ही. हे आजपर्यंत कधीच कुठे बोललं गेलेलं नाही. म्हणून तर मी म्हणलं मी या विषयाचा अथॉरिटी आहे. मी त्यांच्यावर संशोधन केलेलं आहे, त्यांचं बरंचसं साहित्य वाचलेलं आहे, खूप सारी पुस्तकं वाचलेली आहेत. त्यामुळं मी हे धाडसानं म्हणू शकतो, कारण शरद गायकवाड सर हे अण्णाभाऊ साठेंच्या वरती मला जेवढे लेखक भेटले त्याच्यातले टॉपचे लोक आहेत ते नातेवाईक आहेत अण्णाभाऊ साठेंचे. प्राध्यापक शरद गायकवाड सर कोल्हापूरचे, आणि त्यांनी एमफिल लिहिलं, एमफिलच्या थिसिस मध्ये आहे हे सगळं लिहिलेलं त्यांच्या. म्हणजे त्यांनी हे सगळं पुराव्यानिशी समोर आणलेलं आहे. आता जर शंकरभाऊ साठे म्हणतायत की मी आंबेडकर चळवळीत काम करतो का, तर माझा भाऊ म्हटला होता. माझा सचिन साठेंना प्रश्न आहे, तुम्ही अण्णाभाऊ साठेंचे तर नातू नाहीत, चुलत नातू आहात, परंतु तुम्ही शंकरभाऊ साठेंचे तरी नातू आहात ना. मग शंकरभाऊ साठेंचे रक्ताचे नातू आहात, परंतु शंकरभाऊंचा विचार होता का भाजपचा प्रचार करायचा? त्यांचा तर विचार होता, आंबेडकरांचा विचार होता. ते आंबेडकरी चळवळीत काम करत होते, तुम्ही भाजपच्या नादी लागलात. 2024ला तुम्ही भाजपचा प्रचार केलात. अरे तुम्ही रक्ताचे वारसदार असताल कुणाचे? शंकरभाऊंचे, पण तुम्ही विचाराचे वारसदार आहात का? हा माझा प्रश्न आहे. शंकरभाऊंचा हा विचार होता का? अरे आयुष्यभर कम्युनिस्ट चळवळीत शंकरभाऊंनी काम केलं आणि उत्तराविश्वामध्ये आंबेडकर चळवळीत काम केलं. त्या माणसाच्या तुम्ही नातू आहात आणि त्या माणसाचे नातू असताना तुम्ही भाजपचा डायरेक्ट प्रचार करता. ही किती म्हणजे विचाराची घसरण मानावी लागली. अण्णाभाऊंचा तर विचार हिंदुत्ववादी नव्हताच. अण्णाभाऊंच्या 40 कादंबऱ्या वाचा, त्यांचे 26 कथा संग्रहातून जवळपास 300 कथा वाचा, त्यांचे 15 लोकनाट्य वाचा. व्यवस्थेच्या विरोधात लिहिलेले हे आहेत, ज्या म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात लिहिलेले आहेत. हे सगळे लोकनाट्य हे कधीही हिंदू धर्माचे हिंदुत्ववाद्यांचे समर्थक राहिलेले नाहीत, उलट अण्णाभाऊ साठे त्यांचे विरोधक राहिलेले आहेत. त्यामुळं अण्णाभाऊ साठेंचं हिंदुत्वकरण करता येत नाही यांना, लक्षात घ्या. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचा विचार नाहीये. मग तुम्ही जर वैचारिक स्वतःला अण्णाभाऊ साठेंचे वारसदार म्हणता आणि तुम्ही भाजपचा प्रचार करता, हे कसं काय जमतंय? हा आमचा मुख्य प्रश्न आहे. बरोबर आहे, बरोबर. सचिन सर, सिद्धार्थ सर, या सचिन सरांच्या बाबतीमध्ये विचारायचं, आता त्यांनी ते इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये बोललेत, बाबासाहेबांच्या तोंडी शिव्या टाकल्या त्या माणसानं, पण हा माणूस स्वतःला साठेंचा वारसदार म्हणत होता. माझ्या ते आता शंकर साठे असतील किंवा बाबा अण्णाभाऊ साठे असतील, यांनी किती पुस्तकं लिहिली आहेत सचिन साठेंनी? अहो सचिन साठेंच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगतो, मी बीड जिल्ह्यातला आहे, बीड शहरात राहतो आणि माझं 11वी 12वीचे शिक्षण बलभीम कॉलेजला झालेलं आहे. मी बलभीम कॉलेजचा विद्यार्थी आहे. बीडचं एक बलभीम कॉलेज आहे. ओके. स्वतः अख्ख्या बीडच्या आंबेडकर चळवळीतल्या कोणालाही विचारा, तुम्ही कोणालाही विचारा, सचिन साठे हे बीडच्या बलभीम कॉलेजमध्ये काही काळ पिऊनची नोकरी करत होते. पिऊन म्हणजे चपरासी, लोकल भाषेत सॉफिस्टिकेट भाषेत पिऊन म्हणतात त्याला, लोकल भाषेत चपराशी म्हणतात. तर हे मला हे सांगायचंय की संस्था आंबेडकर चळवळीच्याच लोकांनी, कागदे साहेब असतील, अजिंक्यभाई चांदणे असतील, या लोकांनी आमच्या बीडच्या नेत्यांनी रिकमेंडेशन केलं होतं किंवा यांना नोकरीला घ्या, आणि त्यांना नोकरीला घ्या म्हणून मग रिकमेंड केल्यानंतर त्यांचं शिक्षणच एवढं होतं की त्यांना चपराशाची नोकरी लागली. त्यामुळे यांच्या अभ्यासाचं वगैरे काही लिहिलेलं नाहीये, काही नाही. माझ्या तरी वाचनात आतापर्यंत साहित्य एखाद्या पेपरमध्ये लेख वगैरे, कॉलम वगैरे काहीतरी. त्यांच्या आजोबांनी जसे 14 पुस्तकं लिहिलेत, त्यांच्या चुलत आजोबाने जसे 40 कादंबऱ्या लिहिल्या, 300 कथा लिहिल्या, तसं यांचं कोणतं साहित्य आलंय माझ्या तरी वाचनात नाही. यांनी मात्र राम मंदिरासाठी माती पाठवली, राम मंदिर बनवताना माती पाठवली होती. 'राम मंदिर' 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 बनवताना माती पाठवली होती
नाही, हा माणूस वारसदार कसला आहे मग? हे अण्णाभाऊंनी काय कधी आहे? शिव्या नाही दिल्या. अण्णाभाऊंनी बाबासाहेबांचा नेहमी आदर केलेला आहे. हा माणूस बाबासाहेबांच्या तोंडी शिव्या घालतो. एका पूर्ण समूहाला अशा पद्धतीने वर्तन करतो. तर याला 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 काय म्हणायचं काय नेमकं? अहो, अण्णाभाऊ साठे बाबासाहेबाबद्दल म्हणतात, म्हणजे फकीरा कादंबरी जी आहे ना, डॉक्टर हां. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीस अर्पण केली. बरोबर आहे, बरोबर आहे. झुंजार लेखनी म्हणजे साहेब पेन, पेनाला ती अर्पण केली बाबासाहेबाच्या, आणि त्या अगदी, पेनाला अगदी. उपमान दिली झुंजार. झुंजार नेता, झुंज देणारी. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये धनवे साहेब असतील किंवा शामराव कांबळे असतील, हे जुन्या काळातले पहिल्या पिढीतले आंबेडकर चळवळीचे नेते. त्यांनी एक पेपर सुरू केला बीडमध्ये, त्याचं नाव होतं झुंजार नेता. नंतर त्यांच्याच्यानं हो. चालवणं नाही झालं म्हणून तो पेपर विकला गेला. आज बीजेपीचे लोक ते पेपर चालवतात. पण तुम्हाला सांगतो, हा पेपर म्हणजे आमच्या आंबेडकर चळवळीतल्या बीड जिल्ह्यातल्या लोकांनी सुरू केला, आणि त्यांनी हं. झुंजार नेता म्हणजे बाबासाहेबांना उपमान दिली, झुंज देणारा नेता. आणि हा वाह, झुंजार वाह, शब्द वाह, त्यांनी वाह, कुठून वाह, वाह, घेतला वाह! होता? हा झुंजार शब्द ग्रेट, त्यांनी ग्रेट, ग्रेट. अण्णाभाऊ साठेंच्या या कादंबरीतून घेतला होता, फकीरा तर कादंबरीतून. आपली एक छोट्याशा चर्चेतून अनेक गोष्टी समोर आल्या. जसं की शंकर साठेंनी काय म्हटलं होतं, शरद गायकवाड सरांनी त्यांना काय विचारलं होतं, ही गोष्ट खरंच कुणाला माहीत नव्हती. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं, की आता यापुढे आपली सगळी वाटचाल, आपली सगळी घौडदौड ही आंबेडकरी चळवळीतच असणार आहे, कम्युनिस्ट चळवळीत नसेल. मग आता जे कोणी लोकं आहेत, ज्यांनी सगळ्यांनी मिळून अण्णाभाऊंना आर-एस-एसच्या दावणीला बांधून पिवळी हळद लावायचा जो काही प्रयत्न चालवलेला आहे ना, त्यांनी कान आणि डोळे उघडे ठेवून नीट ऐकावं आणि समजून घ्यावं, की तुम्ही ज्या अण्णाभाऊंची महती गाताय आणि अभिमानाने सांगताय, की "अभिमानाने सांग, मी हाय मांग." तर हे जरा सगळं सोडून द्या आणि परत जरा बॅक टू ट्रॅक या. सिद्धार्थ सर, एक प्रश्न असा आहे, की ज्या पद्धतीने सचिन साठेचं बोलणं झालं, मागे ते इनसे का कोणीतरी होते, त्यांनी जसं बोलणं केलं होतं, त्याला काउंटर म्हणून आपल्याकडूनही आंबेडकरी चळवळीतल्या लोकांकडूनही त्या पद्धतीचं चिथावणीखोर बोलणं झालेलं आहे सोशल मीडियावरून. तुम्हाला काय वाटतं, की हे का म्हणून असं होतंय? सचिन साठेंना सुद्धा अशी गरज का पडावी? इथल्या मुलांनाही अशी गरज का पडावी? इतकं चिथावणीखोर बोलण्याइतकं असं काय भांडण पेटलेलं आहे? मुळात काय आहे, हे सरकारनं महार मांगात भांडणं लावायचा कार्यक्रम आखलेला आहे. सरकार प्रायोजित आहे, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि बघा सर, तुम्ही खूप आमच्यासारखी जी लोक, जबाबदारीने विधान करताय. येस येस, सरकारच करत आहे. नाही, कारण महाराष्ट्र बघा सरकार करत. जबाबदारी नाही, मी याच्यासाठी हा प्रश्न मी याच्यासाठी तुम्हाला म्हणतोय, की तुम्ही जबाबदारीने विधान करताय, कारण आंदोलनं, मोर्चे दोन्ही घटकांकडून झालेले आहेत. येस, मी हेच बोलत आहे की संशयाच्या शिव्या दोन्ही घटकांकडे जातात. सरकारचा प्रयत्न आहे मारा मांगात भांडणं लावायच्या, दंगली घडवायच्या. आणि आम्ही या सरकारच्या निर्णयामध्ये आम्ही उभा आहोत आंबेडकरवादी. आम्ही लॉंग मार्च बरोबर. काढला. लॉंग मार्चच्या स्टेजवरती सर, एकाही व्यक्तीला आम्ही, जो मातंग समाजाला शिव्या देतो, टार्गेट करतो, त्या एकाही व्यक्तीला आम्ही स्टेजवर बोलू दिलं नाही. तुम्ही लॉंग मार्चचा 17 दिवसाचा रेकॉर्ड बघा, आम्ही ते लाईव्ह केलेला. म्हणजे नाही, पण आम्ही लातूरमध्ये जे जाणीवपूर्वक, घडलं त्याचं काय? लातूरमध्ये घडलं त्याचा तर आम्ही निषेधच करतो. कारण कुणीही हो. उचलाची जीभ लावलेला टाळायचं. हे बघा, जर दोन जातीमध्ये भांडणं लावायचं जर कुणी कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल आणि त्याला धरून कोणी बोलत असेल, तर दोन्ही बाजूचा आपण निषेधच करणार आहे. नंबर 1चा मुद्दा. बरोबर. नंबर 2रा मुद्दा हे मला म्हणायचं आहे, की एवढं होऊन मी भांडणं लागणार. लक्षात घ्या, ही आंबेडकर हो. चळवळीचं यश हे आहे. एवढं होऊन मी भांडणं लागणार. हे फक्त सोशल मीडियापुरते आहेत. हां. आणि प्रत्यक्षामध्ये हाणामारे व्हायला पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. परंतु एवढं होऊन बी व्हायना गेलंय, म्हणून स्वतः सचिन साठेंनाच आदेश आला असावा, की तू तरी काहीतरी बोल, ज्यानं बातमीची आणखी वातावरण चिघळेल. आणि अगदी, मग अगदी, अगदी. सचिन साठे त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. हे ठरवून आहे, लक्षात घ्या. सचिन साठेंना चा शोधच कुणी लावला हो? मला माहित आहे ना. बामसेफच्या लोकांनी शोध लावलेला आहे सचिन साठेंचा. 2011ला आग्र्याच्या वामन मेश्राम यांचा जो 5 दिवसाचा केडर कॅम्प होता, त्या केडर कॅम्पला मी होतो, सचिन साठे होते आणि तिथं प्रवीणदादा गायकवाड बी होते. आम्ही 5 दिवस त्या केडर कॅम्प मध्ये होतो. त्यामुळे सचिन ओके. साठेला आंबेडकरवादी विचार माहित नाही असं नाहीये, लक्षात घ्या. बामसेफच्या केडर कॅम्प मधून तयार झालेला माणूस आहे. तरी सुद्धा जर अशी भूमिका घेत असेल,
तर हे कुठंतरी स्वार्थापायी हा माणूस असं करत आहे, हे माझं मन आहे. कुठेतरी काय आता जर तुम्ही एवढं सगळं सांगताय की भामसेपच्या केडर कॅम्पमध्ये गेलेला माणूस जर बाबासाहेबांच्या बद्दल अशा पद्धतीचं विधान करतोय तर याचे अर्थ दोनच आहेत. एक तर त्याला काहीतरी आमिष दिले गेलेले, नाहीतर तो प्रचंड दबावात आहे. तो निर्बुद्ध अहो, तर ते नाही. ते काही काळ भामसेपचे पूर्णकालीन प्रचारक होते, फुल टायमर होते. फुल टाइमर सचिन साठे हा, सचिनसाठी काही काळ फुल भामसेपचा टायमर सुद्धा राहिले भामसेपचे. हा, म्हणजे म्हणजे थोडक्यात त्यांना- एवढं आहे की हा माणूस निर्बुद्ध नाही, हे ठरवून हा, केलेलं त्यांना- आहे. त्यांना हे सगळं इंटेन्शनली माहित आहे. हे इंटेन्शनली केलेलं आहे. यस, हेच मला म्हणायचंय. त्यांना माहित नाही असं हा. नाहीये, बाबासाहेबांची विचारधारा माहित नाही असं नाहीये. परंतु बघा, एखाद्यानं जर भांडणं लावायचं कॉन्ट्रॅक्टच घेतलंय, तर मग कॉन्ट्रॅक्ट हा. फुलफिल करावं लागेल ना. हे का घेतलंय भांडणं लावायचं तर. गॉट इट गॉट इट गॉट इट गॉट इट गॉट इट त्याच्यामुळे हे नाही सगळं आजची सुरू आहे. चर्चा नाही आजची चर्चा जी आहे ती फक्त एवढ्यासाठीच करायची होती. कारण अनेक जण अनेक ठिकाणी बोलतात. आता तर व्हॉट्सअपला मेसेजेस अशा पद्धतीचे फिरतायत की एवढे वकील आहेत पण एक FIR होऊ नये का सचिन साठेवर. हॅलो, हा, माझा आवाज येतोय सर? हा, एवढे येतोय, वकील येतोय. आहेत पण एक FIR होऊ नये का सचिन साठेवर. पण तुम्ही ज्या पद्धतीने आता त्यांचा सगळा इतिहास सांगितला, त्यांचा सगळा बॅकग्राऊंड सांगितलं, ते कोणत्या संघटनेतून आलेले आहेत ते सांगितलं, ते पाहता मला तरी आता असंच म्हणावं वाटतंय की वकिलांनी बिलकुल या फंदात पडू नये. कारण त्यांना पाहिजेच असेल की अशा पद्धतीच्या रिॲक्शन सगळ्यांकडून याव्यात. म्हणून यांना इग्नोर करून टाकलेलंच बरं आहे. यस, अगदी बरोबर. यांना इग्नोर करणे आणि यांचं षडयंत्र लोकांसमोर आणणे, हे काय करायला लागले, त्याचे परिणाम काय होणार आहे, हे असं असं का करत आहे, याच्या मागचे परिणाम. कारण आता एक मुद्दा सांगतो, काय झालेलं हो आहे. सर. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जर वाचलं आपण, अण्णाभाऊ साठेंची कथा आहे, तर त्याचं नाव आहे बुद्धाची शपथ. हो. आणि त्या कथेचे शेवटचे 3 शब्द आहेत बुद्धम शरणम गच्छामी. म्हणजे Okay. अण्णाभाऊ साठेने लिहिलंय बुद्धम शरणम गच्छामी. काय हे लोक हे सांगतात का, सचिन साठे हे सांगतात का लोकांना की अण्णाभाऊसाठी बुद्धम शरणम गच्छामी लिहिलंय त्यांनी म्हणून? त्यांना बुद्धाची माहित शपथ असूनही ते सांगणार नाहीत. हे सांगणार नाहीत. लक्षात घ्या, अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये तुम्हाला जागोजागी आंबेडकरवाद सापडेल आणि त्यांच्यावरती बाबासाहेबांचा एवढा प्रभाव होता की जग कसं बदलायचं बघा. जग बदल घालून घावं मद सांगून गेले भीमराव, हे गीत 1943 आहे. देशभक्त घोटाळे हे जे लोकनाट्य लिहिलं होतं अण्णाभाऊ साठेंनी 1946च्या विधानसभेच्या तयारीसाठी, त्या लोकनाट्यातलं बापरे. गीत आहे. त्यावेळेस नाही, सर, अण्णाभाऊ सर, सर, साठेंचं वय 26 वर्षाचे आहे. 26 वर्षाचे अण्णाभाऊ. एक मिनिट. मग जी गोष्ट सांगितली जाते की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं होतं आणि त्या निमित्ताने एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला अण्णाभाऊ पोहोचले आणि बाकीच्यांनी विचारलं की अरे अण्णा तू काय करणार आहेस, तू बाबासाहेबांना आदरांजली कशी तू देणार आहेस. मग तेव्हा अण्णाभाऊंनी लगेच कागद घेतला आणि तिथल्या तिथे हे गीत लिहून काढलं की जग बदल घालून निघाव सांगून गेले मला भीमराव. ही जी गोष्ट सांगितली जाते ती पूर्ण खोटी आहे. यस, पूर्ण खोटी आहे. हे गीत 1946 साली हा, माझ्या देशभक्त पुस्तकातलं घोटाळे. हा, मी तुम्हाला याचा पुरावे सुद्धा देऊ शकतो. बघा, मला ते माहित होतं. देशभक्त घोटाळे या नाटकामुळे सरकार फार चिडलं होतं आणि त्यांना तुरुंगातही टाकलं होतं. नंतर हे नाटक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही बऱ्याच वेळेला झालं होतं आणि त्यावेळेला त्यांना नजरकैदेतही ठेवलेलं होतं. पण हे गीत त्या नाटकातलं आहे हे माहित नव्हतं. देशभक्त घोटाळे हे जे लोकनाट्य आहे हे 1946 ला हा. सादर झालं होतं. नंबर 1चा मुद्दा. ओके. याच्यामध्ये कोणत्याही इतिहासकारामध्ये किंतु परंतु नाही की 1946चं लोकनाट्य आहे. ओके. अण्णाभाऊ साठेंवरती पहिलं संशोधन करणारे, पहिले PhD करणारे, ओके, त्यांनी सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये लिहिले की ते 1946चं लोकनाट्य आहे. ठीक आहे. आता मला काय सांगायचं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. त्या लोकनाट्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार होता, तो खेड्यामध्ये प्रचाराला येतो आणि ते हैबती पाटील नावाचे कॅरेक्टर दाखवले. तर ते लोक प्रश्न विचारतात आणि तो अपमानित होतो आणि तो म्हणतो की मला आता माझ्या तालुक्याला वापस जायचं शहरामध्ये, तर माझ्या गाडीमध्ये सामान भरा. तर तो पाटील म्हणतो एका अस्पृश्य पोरांना, बघा त्या अस्पृश्य पोराचा रोल स्वतः अण्णाभाऊ करायचे त्या लोकनाट्यात. आणि त्या पोराचं नाव असायचं फाकड्या. आणि तो फाकड्या, तेव्हा हे फाकड्या चल हे सामान भर, हे बिराड भर. तर त्यावेळेस फाकड्या म्हणतो असले आमच्या नेत्यानं सांगितलंय असले कामं करायचे नाही. ते म्हणते कोण आहे तुझा नेता, काय सांगितलंय. त्यावेळेस फाकड्या म्हणजे स्वतः अण्णाभाऊ साठे रोल करायचे फाकड्याचा
आणि मग पहाडी आवाजात म्हणायचे, जग बदल घालून गाव सांगून गेले आम्हा भीमराव. जग कसं अरे वा. बदलायचं ते आम्हाला भीमरावांनी सांगितलंय. हा लोकनाट्यातला डायलॉग आहे, लक्षात घ्या, लोकनाट्यातला. आणि हे लोकनाट्य अरे 1946च्या प्रचारासाठी वापरलं गेलं होतं, उपयोगात आणलं होतं. आता मला काय म्हणायचंय, अण्णाभाऊ हा. साठेला लोक मार्क्सवादी म्हणतात. माझा प्रश्न आहे, ते अण्णाभाऊ साठे असं म्हणले का हो? जग बदल घालून गाव सांगून गेले आम्हा मार्क्सराव, लेलिनराव, स्टॅलिनराव, माओराव, टिळकराव, रानडेराव, नेहरूराव. हा, जग कसं बदलायचं, भारत नाही, जग कसं बदलायचं हे आम्हाला भीमरावांनी सांगितलंय. मग सचिन साठेने एवढं कळू नाही का? आपले चुलत आजोबांनी काय सांगितलंय आपल्याला, की जग कुठं, जग बदलण्याची विचारधारा आहे हो बाबासाहेबांची. हा, आणि ती काय सोडून म्हणले, तुम्ही भाजपच्या. मला डाऊट आहे सचिन साठेंना सांगितलं असेल एकनाथ शिंदेनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी की बाबा तुम्हाला आम्ही देऊ विधान परिषद, आणि तेवढ्या एका गाजरावर ते स्वतःच्याच मुळांना Yes. बैमान झालेले आहेत. मी असं समजत अहो, होतो की बाबा अज्ञानाच्या पोटी हा माणूस असं बोललेला आहे, भावनेच्या भरात बोललेला आहे. परंतु मी सगळ्या प्रेक्षकांनाही सांगतो की बामसेफचे केडर कॅम्प हा एक फार वेगळा प्रकार आहे बरं का. ते त्या केडर कॅम्पमध्ये जाऊन 5 दिवस राहणं आणि पुस्तकं वाचल्याशिवाय तिथे सर्व्हाइव्ह करता येत नाही बरं का. तर अशा स्थितीतला माणूस अशा पद्धतीची वक्तव्य करेल, हेच मला खूप आश्चर्य वाटतंय. खूप भयानक आश्चर्य वाटतंय. आणि सिद्धार्थ सर, तुम्ही आज आपण ठरवलं होतं की फक्त छोटीशी चर्चा करूया, पण या छोट्याशा चर्चेतही तुम्ही इतक्या साऱ्या गोष्टी सांगितल्या. मग शंकर साठेंनी 14 कादंबऱ्या लिहिल्या आहेत, ही गोष्ट पहिल्यांदा माहीत पडली. शंकर साठेंनी शरद गायकवाडांना सांगितलं होतं की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बाबा आंबेडकरी चळवळीतच काम करायचं, आणि स्वतःच शंकर साठे हे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते. त्याच्यानंतर अण्णाभाऊंची कथा, त्याच्यामध्ये बाबा अण्णाभाऊंच्या कथेमध्ये शेवटचा उल्लेख आहे बुद्धं शरणं गच्छामी, आणि तिथपासून ते आता जग बदल घालून गाव हे 1956चं नाही तर 1946चं गीत होतं. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा आणि बाबासाहेबांचा जो काही एक घनिष्ठ संबंध होता तो 1945 पासूनच होता. मला एक प्रश्न फक्त विचारायचा, आता ती ऑथेंटिक माहिती तुमच्याकडेच असेल. एक नाही, 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की अण्णाभाऊंची आणि बाबासाहेबांची कधी भेट झाली होती का? आणि दुसरा की 15 ऑगस्ट 1947 रोजी अण्णाभाऊंनी असा कोणता मोर्चा काढला होता का की जे पसरवलं जातं ना, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. तर या 2 गोष्टींच्या या फॅक्ट्स जरा तुम्ही आम्हाला सांगा. पहिला मुद्दा सांगतो भेटीचा. तर आपले रमेश राक्षे सर आहेत पुण्याचे, मातंग समाजातले मोठे अभ्यासक आहेत. त्यांनी ओके. बार्टीने एक अण्णाभाऊ साठेंचे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, गौरव ग्रंथ. त्याच्यामध्ये त्यांचं आर्टिकल आलं होतं की त्यांचं असं म्हणणं आहे की 1942ला बाबासाहेब ज्यावेळेस लेबर मिनिस्टर झाले त्यावेळेस ते मुंबईत परत आले, तर कॉम्रेड पगारे, कॉम्रेड मोरे यांच्यासोबत अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना भेटायला गेले होते आणि यांची ओळख करून दिली आणि म्हणले की हे शाहीर आहेत. तर बाबासाहेब म्हणले एखादी शायरी होऊ द्या. तर त्यांनी बंडखोर शायरी गायली. आणि मग त्यावेळेस बाबासाहेब म्हणले, अरे हे तर शाहीर नाही, ते तर लोकशाहीर आहेत, हे तर लोकांची शायरी म्हणतात. असा उल्लेख रमेश राक्षेंच्या त्या लेखात आहे आणि ते लेख महाराष्ट्र सरकारनं बार्टीनं प्रकाशित केलेला आहे. परंतु म्हणजे अण्णाभाऊंना लोकशाही हे बिरुद जे मिळाले ते बाबासाहेबांनी दिलेलं आहे असं रमेश राक्षे साहेबांचं म्हणणं आहे. परंतु त्याची ऑथेंटिसिटी आणखी झालेली नाहीये. नंबर 1चा मुद्दा सांग. ओके. नंबर 2चा मुद्दा आहे, काही लोकांचं म्हणणं होतं की त्यांची आणि 1949ला भेट झाली मुंबईमध्ये एका थिएटरमध्ये. ओके. परंतु तीही भेटीचे पुरावे मला मिळालेले नाहीत. परंतु खुशाल खडसे म्हणून त्यांचं पुस्तक आहे, हिंदीमध्ये मला मिळालं, नागपूरचे ग्रहस्थ आहे ते. तर भारतीय साहित्य के निर्माता अण्णाभाऊ साठे पुस्तकाचं नाव आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की 20 एप्रिल 1952ला अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांची भेट झाली. त्यांनी हे बी लिहिलं होतं त्याच्यामध्ये की नागपूरला जे यशवंतराव चव्हाण स्टेडियम आहे, अगोदर त्याला धंतोलीचं मैदान म्हणायचे, आता यशवंतराव चव्हाण स्टेडियम आहे, त्या मैदानावर त्या स्टेजवरती अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब सोबत होते एका स्टेजवरती, असा उल्लेख. आणि त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर मातंग समाजाचा एक कार्यकर्ता होता बाबासाहेबाचा, भावे नाव होतं त्यांचं आडनाव, आणि त्या भावे नावाच्या कार्यकर्त्याच्या घरी मांगवाड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे सोबत जेवण केलं, असं एक त्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे.
आता ओके. काय आहे, तारखेमध्ये बदल होऊ शकतो, परंतु मी हे ज्यावेळेस पहिल्यांदा मांडलं त्यावेळेस नागपूरहून मला चंद्रभाऊ ठाकरे या गृहस्थाचा फोन आला. चंद्रभाऊ हम्म. ठाकरे मला म्हणले की मी मातंग आहे आणि मी त्या भावेंचा नातू आहे, मुलीचा मुलगा, आणि तुम्ही ओके. जी गोष्ट बोललात ती 100% खरी आहे. मला माझे आजोबा सांगायचे, माझी आई सांगायची की या घरामध्ये बाबासाहेब आणि अण्णाभाऊसाठी सोबत जेवलेले आहे. तर तुम्ही नागपूरला वा. या, तुम्हाला ते घर दाखवतो. घर दाखवतो आणि अण्णाभाऊंना आणि बाबासाहेबाला सोबत बघितलेले लोकही दाखवतो. त्यामुळं तारखेचा जरी त्या खुशाल खडसेंच्या तारखेचा घोळ झाला असेल, परंतु ही गोष्ट निश्चित आहे की नागपूरला भावे नावाच्या कार्यकर्त्याच्या घरी बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंनी सोबत जेवण केलेलं आहे. आणि ते भावे वा, तुम्हाला वा. सांगतो, तर त्या भावेंनी बाबासाहेबांसोबत 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या मांगवाड्यातल्या 200 मातंगांना घेऊन धर्मांतर केलेलं आहे. बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे त्या भावेंनी. ते बाबासाहेबाचे कार्यकर्ते होते आणि आज त्यांच्या वा, वा. खानदानीमध्ये घरातल्या त्यांचा नातू चंद्रभाऊ ठाकरे यांनी बौद्ध धम्म स्वीकारल्याने ते बौद्ध धम्माचे प्रचारक आहेत विदर्भातले मोठे, चंद्रभाऊ ठाकरे. वा 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 आता वा वा. ही 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 सगळी जर माहिती आपण जर बघितली तर याच्यातून आपल्याला लक्षात येतंय की बाबासाहेबांची आणि अण्णाभाऊ साठेंची भेट झाली होती, परंतु अण्णाभाऊ साठेंचं त्या काळात व्यक्तिमत्व एवढं 1955-56 नंतर फार ते मोठे बनले, लक्षात घ्या. त्याच्या अगोदर महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्यांना फार मोठं योगदान आहे त्यांचं. आणि बाबासाहेब आंबेडकर 1932लाच देशाचे नेते झाले होते. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ज्यावेळेस ते भारताच्या अस्पृश्यांचं घराणं मांडण्यासाठी लंडनला गेले, तर बाबासाहेब आंबेडकर 1932ला देशाचे नेते झाले होते. त्यावेळेस अण्णाभाऊ साठे 12 वर्षाचे होते. बाबासाहेब मिनिस्टर झाले होते 1942ला, त्यावेळेस अण्णाभाऊ साठे 22 वर्षाचे तरुण होते, लक्षात घ्या. त्यामुळं अण्णाभाऊ साठे एवढे मोठे नव्हते की बाबासाहेबला भेटले त्याच्या नोंदी होतील आणि त्याच्या पेपरला बातम्या येतील, लक्षात घ्या. अण्णाभाऊ साठे त्याच्यानंतर मोठे झालेले आहेत. त्यामुळे भेट झालेली आहे का, तर भेट झालेली आहे, हा एक मुद्दा आहे. तुमचा दुसरा प्रश्न होता, ये आजादी झुटी है देश की जनता भूकी आहे. 16 ऑगस्ट 1947ला 15 ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला का, तर माझं संशोधन असं सांगतंय की असा मोर्चा झालेला नाही. बरं. कारण सांगतो. शंकरभाऊ साठेंनी पुस्तक लिहिले माझा भाऊ अण्णाभाऊ. या पुस्तकात लिहिलंय की जुलैचा शेवट होता आणि आम्ही वाटेगावला गेलो. ऑगस्ट महिन्याचा सुरुवातीला आम्ही एक कार्यक्रम केला वाटेगावच्या जवळ आणि आम्ही तसंच विदर्भाच्या दौऱ्यावर गेलो आणि 2 महिने आम्ही विदर्भात होतो. म्हणजे 15 ऑगस्टच्या दरम्यान 15 ऑगस्ट 1947ला अण्णाभाऊ साठे स्वतःच विदर्भामध्ये आहेत, नंबर 1चा मुद्दा. आणि 15 ऑगस्टच्या दरम्यानच तुकडोजी महाराज, संत तुकडोजी महाराज आणि अण्णाभाऊ साठेची भेट ऑगस्ट महिन्यातली आहे. 1947च्या ऑगस्ट महिन्यातली नागपूरची भेट आहे ती. तुकडोजी महाराज आले होते लोकनाट्याच्या अण्णाभाऊंच्या कार्यक्रमाला आणि ब्रेकमध्ये त्यांनी भाषण केलं की आमचं भजन हे तर हे आहे, म्हणजे मृत भजन आहे. अण्णाभाऊंची कला ही खरी जागरणाची कला आहे, असं तुकडोजी महाराजांनी तिथं भाषण वा केलं. वा वा. लक्षात घ्या. म्हणजे पुस्तकाचा रेफरन्स कोणता सांगू शकाल? माझा भाऊ अण्णाभाऊ, शंकर भाऊंचं पुस्तक आहे, त्याच्यात आहे हे सगळं. ओके, त्याच्यात आहे. आणि याचा ते तिथं लिहितात की आम्ही 2 महिने विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. आता जर अण्णाभाऊसाठी अख्खा ऑगस्ट महिना विदर्भात आहेत, ते मुंबईमध्ये आझाद मैदानावर कशाला मोर्चा काढतील भर पावसात? ही आझादी झुटी आहे, देश की जनता भूकी आहे. आणि बरोबर, काय बरोबर. झाले असा अण्णाभाऊंनी मोर्चा काढलेला नाही. पण हा त्यांचा विचार होता का, तर विचार होता, लक्षात घ्या. त्या काळातली ही कम्युनिस्ट पक्षाची अधिकृत भूमिका आहे, ही आझादी झुटी आहे, देश की जनता भूकी. आणि त्यांची जर तुम्ही कथा वाचली, कोंबडी चोर नावाची कथा, कोंबडी चोर कथेमध्ये काय असतंय, देश स्वातंत्र्य झालंय, एक अस्पृश्य पोरगा कोंबड्या चोरून जीवन जगत असतो. एक गांधीवादी शिक्षक त्याला समजून सांगण्यासाठी चहा प्यायला घेऊन जातो, म्हणतो अरे असं चोऱ्या वाईट आहे, आता देश स्वातंत्र्य झालाय, आणि 2 चहा मागवतो. तर या अस्पृश्य पोराला फुटक्या कब्बशीत चहा दिला जातो आणि मास्तराला चांगल्या कब्बशीत चहा दिला जातो. दोघे चहा पिताना तो तरुण म्हणतो कब्बशीकडे बघून, कुणाला स्वातंत्र्य मिळाले, आम्हाला मिळाले की कब्बशीला मिळाले? तर आमच्यावरती भारत स्वातंत्र्य झाल्यावरती चोऱ्या करण्याची काय वेळ येत आहे? कारण ही आझादी खोटी आझादी आहे, देश की जनता भूकी आहे. भूक्या असल्यामुळे आम्हाला चोऱ्या कराव्या लागतात, कोंबड्या चोरून खावं लागतात. तर कोंबडी चोर कथेचा आशय आहे, ही आझादी झुटी आहे, देश की जनता भूकी आहे, हे मान्यच आहे. परंतु असा मोर्चा झाला होता, याचा कोणताही एव्हिडन्स नाही. ही थाप आहे. आणि मी जशी ही थाप समोर आणली, आता 16 ऑगस्टला लोकांच्या पोस्टच बंद झाल्यात. मी पुरावे मागायला होतो, पुरावा कुणाकडेच नाही. कारण शंकर भाऊंनी स्वतःच लिहिलंय ते ऑगस्ट महिन्यात याला आहे, तर ही एक थाप आहे, लक्षात घ्या.
बरोबर आहे, बरोबर आहे. सिद्धार्थ सर, आजची चर्चा खरंच खूप छान झाली. अनेक गोष्टी उलगडणारी झाली. आपण या सगळ्या गोष्टींवर हळू-हळू येणारच आहोत. खरं तर चर्चा सुरू केली होती सचिन साठे या व्यक्तीच्या एकूण बनेलपणावर, बंडलपणावर, की त्याने कशा पद्धतीने 2 समूहांमध्ये दंगली लावायचं काम सुरू केलेलं होतं. परंतु त्या सगळ्या गोष्टींची चर्चा हळू अशा गोष्टींकडे येऊन पोहोचली, की अण्णाभाऊंचं एकूण आजपर्यंत समोर न आलेलं अंतरंग तुम्ही उलगडून दाखवलं. त्यासाठी तुमचं खूप-खूप आभार. आपण ही चर्चा आज इथेच थांबूयात आणि नंतर लवकरच नव्या विषयासह आपण भेटूयात. तुम्ही आज एवढी छान चर्चा केली, एवढी छान इन्साईट दिले त्यासाठी मी तुमचं खरंच खूप आभार व्यक्त करतो. खूप थँक सिद्धार्थ सर. आपण सगळ्यांनी ही चर्चा शांतपणे आवर्जून बघितली, आवडीने बघितली. यासाठी मी आपणा सगळ्यांचेही खूप आभार मानतो आणि जाता आपलं नेहमीचं आवाहन, दोस्तो चॅनल आपला आहे, वाढवणं, टिकवणं ही सगळी आपली जबाबदारी आहे आणि या कामी आपलं आर्थिक सहकार्य देखील अपेक्षित आहे. त्यासाठी जे डिटेल्स इथे देतोय, तर कृपया आपल्या यथाशक्ती आपण जरूर आर्थिक सहकार्य करावं आणि सिद्धार्थ सरांसोबतची ही मुलाखत तुम्हाला जितकी जास्त पसरवता येईल, जितकी जास्त लोकांपर्यंत नेता येईल, तितकी जरूर नेऊया. आणि त्यासाठी आता आपण भेटूयात नवीन भागामध्ये नवीन विषयासह. धन्यवाद. सप्रेम जय भीम. धन्यवाद सर. जय भीम सर. जय भीम.